गुड मॉर्निंग गाईज. तर आता मी चाललोय वावरात, तुम्ही पण चला सोयाबीन पाहायला. चिप्स घेतले, मूग डाळ घेतली, चटाका पटाका घेतलं शेतात खायला. तसं आईंड पण नेलेलं आहे, पण स्नॅक्स नेलेलं बरं जरा, त्याच्यामुळं स्नॅक पण घेऊन जात आहे. आता आमच्या शेतात जाण्याचा रस्ता मस्त आहे भाई. पाडवीर पण आहे काय, सोयाबीन निघली, मला पण सोयाबीन पाहायला जायचं शेतातली. आता 7 दिवस झालेत ना, निघून आले असं मस्त, पण ते कसं डोळ्यानं पाहिलेलं जरा बरं बा, त्याच्यामुळे चाललोय. बंद करा, कट्टा पण म्हणतात बघ, हे वाढत जाते का होते भाऊ. वावरात रातच्या तर मग जास्त भीती वाटते ना. अजून 2.5 किलोमीटर चालायचं, आमच्या वावरात जायचं, हेच लय कंटाळा येतो. मग चालत लयच जाऊन लागतं. बी रोल साठी एवढा पळत गेलो, पण काय फायदा नाही झाला हवेमुळे भाई. स्टिक काम करणार आली, धपाधप खाली पडायला लागली. आता पुन्हा नाही घ्यायचा बी रोल भाई, मोबाईल पडला फुटला तर वाट लागून जायची सगळ्या गोष्टी. आणि पुन्हा कसं ना, आयफोन रिपेअर करायचं म्हणजे ते लय चोचले. 12,000चा डिस्प्ले, 4,000चं बटन, काय काय द्यायचं. त्याच्यामुळे बा लवकर बा आपला असंच शूट करू. आज हवा जास्त आहे, हवा जर नसती तर मस्त बी रोल आले असते बाई. या पांदी वाटेतून पण लोकांना खूप भीती वाटते, कारण ज्यावेळेस पाणी पाऊस जास्त असतो ना, तर हे एकदम हिरवगार होऊन जात आहे. आणि मग येते भाई मजा. याच्यात पाणी असतं आणि इकडून पण हिरवगार. भीती म्हणजे फक्त हेच विचू काटा सरपार फरफडायची, बाकी काय नाही. हे पा, हे पण पोरं पा नुसत्या वावराची पाहणी करायला येतात. कस काय रे बाई सोयाबीन? बर अरे सोयाबीनच पाहायला आलो मी पण. हो तर गाईज फायनली आता आम्ही माय शेतात पोहोचलेलो आहे. ही माय तूर आणि ही सोयाबीन मस्त निघून आली यार भाई. आता भाई लय मेहनत घ्यावं लागते शेतात, एवढं पीक दिसायला लागलं हे, पण त्याच्या मागची मेहनत खूप जास्त आहे. अजून 8-10 दिवसात आहे ना, एकदम ओके मध्ये दिसून येते. आता आपण दिसते अजून कुठं दाणे आहेत ना, ते निघले नाहीत, पाण्यात बुजले गेले नाही. पाणी जर असतं ना तर एकदम भारी झालं असतं बाई. त्याचे 3 निलगिरी दिसतात ना, मी लावलेलं आहे. हे बघा कुठं असं डवरणं चालू आहे. ते सायकलचा टायर एक, आणि त्यालाच ते डवऱ्याचं खाली काय असतंय ते पास लावलेली. आणि तिकडे पण पाहते कोणतरी काहीतरी करते. रानात हिरवळ झाली ना की सगळे लोक शेतात असतात पावसाळ्याचे. मोबाईलच्या स्टँडला ना 3 दगड्या लावले जातात. आता तर व्यवस्थित राहील ना. चिप्स वगैरे खायचे आणि घरी जायचं, मग आई जायचं ना घरी. खालच्या वावरात पाहिलं पण नाही.
जिथं जिथं रान पाहिजे तिथं उगवत नसेल. पण मित्रांनो आता सगळ्या शेताची पाणी झाली आपली, मस्त तूर आणि सोयाबीन एकदम ओके होत निघलेलं आहे. आता काय टेन्शन नाही. पण थोडंसं जर पाणी आला ना अजून तर खूप जास्त बरं होणार. आता जेवण झालं, सगळं झालं, आता घरी निघण्याची वेळ आली. शेतात असल्यावर मला काही का होणार पण थोडंसं जेवण पाहिजे म्हणजे पाहिजे. शेतातलं जेवण करायची मजाच वेगळी राव.